जंगलातील झुडपे हलवत ती श्वापदे बाहेर पडत होती. किती होती काय माहीत, नक्कीच एक पेक्षा जास्त होती. आता मात्र सखारा त्याच्या दिराच्या गोष्टी ऐकण्यात नारायण, सर्जा, मल्हारी तिघांनाही रस नव्हता आणि त्या गोष्टी सांगायला सखारामाकडेही वेळ नव्हता. आल्या सावळी ते वडाच्या झाडाकडे धावू लागले. डरकाळाचा आवाज मोठा होत गेला आणि सखाराच्या पाय फांदीत अडकून सखारा पडला. नारायणाने ते पाहिले. सर्जा व मल्हारीला थांबवत त्याला उचलायला तो गेला. तितक्यात ते पावसानी भिजलेले वाघाचे प्रचंड धूळ जंगलाबाहेर पडले. त्या पाठोपाठ अजून एक. चौघाचे डोळे विस्फारले आणि हातपाय गाळून चौघे बसल्या जागी भीतीने गारठून ओरडू लागले. किमान 5 ते 6 दिप्पड वाघ छलांग मारत मारत चौघाचा वेध घेत येत होते. चौघांनी जगण्याचा धीर सोडला आणि डोळे मिटून खंडोबाच्या धावा सुरू केला. चवालता आले. बस आता एकच झेप आणि खेळ संपला. तिनक्यात सुम एका पाठोपाठ एक बाण वडाच्या झाडामागून कोणीतरी सोडले. वाघांच्या वादळी आंबेग आणि वाण्यासारखा वेग क्षणात कमी झाला. ते बाण बरोबर सखारा आणि त्या तिघांच्या पुढे काही अंतरावर जमिनीत घुसले. ज्याने ते बाण सोडले त्याकडे भयभीत नजरेने वाह पाहत, मग आश्चर्याने समोर घुसलेल्या बाणांकडे पाहत ते उठले आणि झटक्यात मागे फिरले. आल्या पावली वाव्याच्या वेगाने पुन्हा जंगलात पळून गेले. चौघांनी डोळे उघडून ते पळून जाणारे वाघ पाहिले. आपल्या बचावासाठी एवढ्या पावसात आला आहे याचा कानोसा ते 14 घेऊ लागले. तो कोणीही असो, त्यांच्यासाठी देवदूत होता. हातात धनुष्य घेतलेला एक योद्धा झाडापाशी उभा होता. 6.5 फूट उंच, अनवाणी दोन्ही पायांत काळा डोरा, अंगात धोतर आणि काला अंगरखा रक्ताळलेला, गळ्यांत चांदीची पेटी, कमरेला समशेर व पाठीला ढाल, कमरेला पांढरा शेला बांधला होता. डोक्याला मराठी पद्धतीचे मुंडासे व भव्य कपाळावर भांडाला लावला होता. आग ओकणारे लाल भडक डोळे, तरतरीत नाक, कल्लेदार मिश्या, 20-25चा तो तरुण धिप्पाड मल्ल भासत होता. चेहऱ्यावर एक प्रकारची गंभीरता होती. ओढ्याच्या भिजलेला मातीवर तो एक पाऊल रोवत त्या चौघांच्याकडे येऊ लागला. चौघांनाही अनेक प्रश्न पडले होते. कोण असावा हा धीर गंभीर पुरुष? चौघांनीही धीर एकवटून त्याच्या दिशेने जायला पावले उचलली आणि तत्क्यात आभाळातून सरसर धारा बरसू लागली. तो धिप्पाड पुरुष तसाच मागे सरकला आणि वाडाच्या डोळीत थांबत त्या चौघांना तिथे येण्यासाठी खुणावले. त्याबरोबर ते धावले. एवढ्या मुसळधार पावसातही वाद्यांच्या दरकाळ्या ऐकू येत होत्या. चौघेही त्या युवकाजवळ आले. शांततेचा भंग करत सखारामने विचारलं, पावणन, कुण्या गावचन तुम्ही? ला उपकार झाले बघा तुमचं, माझ्या खंडेरायनंच तुम्हाला हित पाठवल बघा. तुमचं लाई उपकार झाले. सखारामच्या शब्दावर मान डोळवत इतरांनी सुरात सूर मिसळला. क्षणभर शांतता पसरली. मग त्या युवकाचा धीर गंभीर आवाज ऐकायला मिळाला. कोण तुम्ही? का आला आहात? त्याचे ते अंगार ओकणारे डोळे त्या चौघांवर क्षणभर सजेना. आम्ही धनगरवाडाचे, रायगडला निघालो आहोत, सखाराम बोलून गेला. रायगडी? कशासाठी? क्षणाही विलंब न करता त्या युवकान प्रतिप्रश्न केला. मग सखारामने कारण सांगितले. टकमकावरून येणाऱ्या मड्यांच्या मांसरक्ताला चत्तावलेले वाघ, जनावरन, आम्ही हे प्रकरण रायगडच्या सरकारी लोकावर आणि गरज पडली तर महाराजांना भेटून सांगायचे म्हणून घराबाहेर पडलो आहोत. मूर्ख आहात तुम्ही? मोठ्या आवाजात तो युवक बोलला. तुमचा गारहाणा ऐकायला असे कधीही भेटतील काय सरकारी अधिकारी अम्नी महाराज? आणि रायगड सोडून या दरीत का आले मरण्यासाठी? त्याच्या या प्रश्नाने नारायण बोलला. अरे कोण रन तू? मगापासून ऐकून घेतोय तुझी. वाघापासून वाचविले म्हणून तुझा उपकार मानायला लागलो तर आम्हाला कायदा शिकवायला लागलास काय? आधी तू सांग कोण आहेस आणि हे अंगार रगात कसले? नारायणच्या या बोलण्याने तो युवक थोडा वरमला. मोठा श्वास घेऊन बोलला. मी कोण हाच प्रश्न जन्मापासून स्वतःला विसार लहानोचा मोठा झालो आहे. अजून उत्तर सापडत नाही आणि आता सापडून पण उपयोग नाही. खेंडोजी नाव माझा.
महाराजांच्या हेरखात्यात बहिर्जी नायका त्यांच्या सवेत 10 वर्ष काम केले, पण आता भटकीतोय या दरीत एकटाचा, वाट बघतोय कोणातरी. खेंडोजीच्या या बोलण्याने चौघेही आश्चर्यचकित झाले. चौथाना चूक झाल्याची झाली आणि सखाराम खेंडोजीची माफी मागत बोलू लागला. माफ करा सरकार, आम्ही गरीब लोक. हो नारायण, हो मल्हारी. हो सर्जा आणि पण म्या सखाराम. मल्हारी पण महाराजांच्या फौजेत होता. सुधारदार तानाजी मालुसरे यांच्या तालमीत हत्यारे पण शिकत होता. पण सिंहगडच्या दन्यात सुभेदार गेलन आणि मग हो परत आला गावकडं. आमची लय इच्छा होती की राजांच्या फौजेत सामील व्हावं, पण एवढं नशीब कुठलं वो आमचं. खंडेरायच्या कृपेनं गावगाडा सांभाळतो आम्ही. टकमकवरची मठी काढायला कोणाची तरी नेमणूक करा म्हणून सरकारला अर्ज करायला निघालोय. तुम्ही नाईकांच्या जवळचे म्हणजे महाराजांच्या पण जवळचेच. आम्ही हात जोडतो. एवढा पुण्य घ्या पदरात. आमची गारहाणी सांगा सरकार दरबारी. चौघांनी खंडोजीला हात जोडले. हातातले बाण खाली टाकत सखारामच्या हात पकडत खंडोजी म्हणाला, नका हात जोडून अजून पापात पडू मला. चला मी तुम्हाला मदत करतो. खंडोजीच्या आश्वासनाने चौघांना धीर आला. खंडोजी म्हणाला, पण गड्यानो, मी फक्त तुम्हाला मार्ग दावीन आणि यू तंटन्य सांगीन. मी स्वतः काय बी करणार नाही. मला कोणीही प्रश्न विचारायचा नाही. मी सांगेल तसं जर वागायचं वचन देत असशीला तर मी या कामात चौघांनी मान डोलवली. खंडोजीने उठलेल्या कानातून ओचनची काठी आणि चौघांकडे पाहत बोलाला, चला निघूया. आता जोवर तुमचे काम होत नाही तोवर मागे यायचं नाही. चौघांनाही खंडोजीच्या रूपाने आशेचा किरण दिसू लागला. ते चौघे खंडोजीच्या पाठोपाठ पावले टाकत त्या जंगलात निघाले. एवढा पाऊस बंद झाला होता. सूर्य मावळतीला झुकत निघाला होता. मंडळी, इथून 3 कोसावर एक फोरवाट आहे दाट जंगलात, पण गेल्या 15-20 वर्षांत तिकडे कोणी फिरकल नसेल. आपल्याला रात्र काढायला चांगला ठिकाण आहे. आजची रात्र तिथं काढ्या आणि सकाळी दिवस उगवायला रायगडच्या हमरस्त्याला लागूया. मोघे मेटे आडवे आहेत, पण तिकडे गेला तर परवाने ओळख सगळं विचारतील आणि विनाकारण तुरुंगात पण डंबून ठेतील. जर ओळख नाही पटली तर मला हे परिसर घरच्या वाणी आहे. मी तुम्हांसनी निम्म्या वयात चित दरवाजा जवळ नेतो आणि मग पुढं काय करायचं मी सांगतोच. चला लवकर पाय उचला. खंडोजी तरातरा चालू लागला. पायात पायतान नसताना त्याचा चालावाचा वेग बघून चौघेही पाहतातच राहिले. त्यांना चालणं जमत नव्हतं एवढ्या वेगानं. अधन 1 तासात एक दाट अरण्यात त्यांचा प्रवेश झाला. झाडाला झाड लागून असावे इतके दाट. जमिनीवर लाकडं कुजून काळा थर चढला होता. त्यावरून खंडोजीच्या मागे ते निघाले होते. ते भयानक जंगल बघून मल्हारी बोलला, सखा लेका, ह्यात गेली मेंढरा चरणव्यात इकडे कधी येणं झालं नाही. कितीतरी वेळा जवळनं गेलोय मी. इतकी दाट झाडी आईच्यान सांगतो बघितली नव्हती. ही झाडी कशी काय आली असेल इथं? गप रे, भिकून काही बी बरं नको. महाराजांचा हेर आहे खंडोजी. असेल त्याला गुप्त वाट माहिती. चला गुमान. जंगलाच्या मध्यावर येताच जंगली किड्यांची किरकिर अतिशय वाढली. सूर्य मावळतीला गेल्याने पुढाचं काही दिसत नव्हतं. सखाराम पुढे आला तर खंडोजी कुठे न रेस पडेना. त्यानं मागे पाहिले आणि सजा, नारायण, मल्हारीला विचारलं. खंडोजी कुठे गेला? तसेच पुढे चालत ते जंगलाच्या मध्यावर एका पडक्या मंदिरजवळ पोहोचले. या इतक्या दाट जंगलात हे मंदिर कुठले असावे हा प्रश्न चौघांना पडला. पावसाने मंदिराच्या शिखरापर्यंत हिरवे शेवाळ दाटले होते. समोरील दगडी नंदीसुद्धा पावसाने भिजून त्यावर शेवाळाची हिरवी झालर चढली होती. सखाराम म्हणाला, अरे खो खंडोजी, कसा आणि कुठं गेला? आता काय करायचंय? एक काम करूया. आजची रात्र या मंदिराच्या आसरा घेऊया आणि उद्या आपण आपलं हमरस्ता हुडकून आपल्या मार्गानं जाऊया. तिथं नाना